मराठा विद्याप्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयात मी डॉक्टर संभाजी पगार आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। द्वितीय वर्ष वाणिज्य, कृषी आणि औद्योगिक अर्थशास्त्र स्पेशल विषय घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज आपण कृषी क्षेत्राची भारतीय अर्थव्यवस्थेतील भूमिका या विषयावर व्याख्यान ऐकणार आहोत। मागील व्याख्यानामध्ये आपण बघितलंय की कृषी व्यवसायात जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने विविध संसाधनांशी संबंधित निरनिराळ्या परस्पर संबंधातील नियमांचा अभ्यास ज्या कृषी शास्त्राच्या शाखेत केला जातो त्याला आपण कृषी अर्थशास्त्र असं म्हणतोय। आजच्या लेक्चरला आपण कृषी क्षेत्राची भूमिका, त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका, मग ती विकासासंदर्भात असेल, अन्नधान्याच्या पुरवठ्या संदर्भातील असेल किंवा उद्योग क्षेत्राला कच्चा माल पुरवठ्या संदर्भात असेल, ह्या मुद्द्यांच्या आधारे आपण कृषी क्षेत्राच्या भूमिकेचा अभ्यास करणार आहोत। आणि त्याचबरोबर या भूमिकेसंदर्भात जे परीक्षेला संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा अभ्यास आपण या आजच्या व्याख्यानात करणार आहोत। भारतीय अर्थव्यवस्थेत ज्यावेळी आपण कृषी क्षेत्राचा विचार करतो त्यावेळी आपणा सर्वांना माहिती आहे की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि केवळ भारताच्याच बाबत नाहीये तर प्रत्येक देशाच्या आर्थिक विकासात, मग ती विकसित असेल जसं अमेरिका किंवा जपान, हे जे विकसित देश आहे त्या विकसित देशांच्या आर्थिक विकासातही शेतीची भूमिका महत्त्वाची आहे। आता विकसित देशांतील जो काही राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा आहे हा निश्चितपणे कमी असतो, पण तरीही तो निश्चितपणे महत्त्वाचा असतो, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। आता शेती क्षेत्राच्या बाबतीत आपण जर समजा विचार केला तर विविध मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ही जी सर्व शेती व्यवसायाची भूमिका जी आहे ती आपल्याला स्पष्ट करता येईल। मग ती राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्या संदर्भातील असेल किंवा अन्नधान्याच्या पुरवठ्या संदर्भात असेल किंवा रोजगार निर्मिती संदर्भात असेल किंवा अगदी जे काही उद्योग आहेत त्यांना कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासंदर्भात असेल, म्हणजे या अनेक मुद्द्यांच्या आधारे आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील जी शेती क्षेत्राची भूमिका आहे ती आपण स्पष्ट करू शकतो। आता जे काही आपण जर समजा अर्थशास्त्रज्ञांचा विचार केला तर विल्सन किंवा बार्केल हे जे काही अर्थशास्त्रज्ञ आहे या अर्थशास्त्रज्ञांनी सुरुवातीला सांगितलंय की शेती हा निश्चितपणे उदरनिर्वाहासाठी केला जाणारा जरी व्यवसाय असेल तरी त्याचा राष्ट्रीय उत्पन्नातील किंवा त्याचा राष्ट्राच्या विकासातील वाटा जो आहे तो वाटा आपण निश्चितपणे निग्लेक्ट करून चालणार नाही, हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करावं लागेल। आता आपण जर समजा विविध मुद्द्यांच्या आधारे शेती क्षेत्राची भूमिका जर स्पष्ट करायचं ठरलं तर त्यापैकी पहिला मुद्दा तो म्हणजे अन्नधान्याचा पुरवठा। आता आपणा सर्वांना माहिती आहे की मानवाला त्याचे जीवन जगण्यासाठी अन्न ही एक मूलभूत आणि महत्त्वाची गरज आहे आणि मग मानवाला अन्न आणि पाणी याशिवाय जगणं मुश्किल आहे। त्याच पद्धतीने जे काही प्राणी आहे त्या प्राण्यांना सुद्धा अन्नधान्याचा पुरवठा जो आहे तो अन्नधान्याचा पुरवठा करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, मग ते पाळीव असेल किंवा जंगली असेल। आता ह्या अन्नधान्याची जी आपली लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढते त्या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्याचं काम हे निश्चितपणे शेती क्षेत्र करत आहे। आणि त्याचबरोबर जर समजा एखाद्या देशात अन्नधान्याची जे उत्पादन आहे ते उत्पादन जर समजा कमी झालं तर त्या देशाला अन्नधान्याची बाहेरच्या देशाकडनं आयात करावी लागते। जसं आपण 1972 मध्ये PL 480 हा करार करून अमेरिकेकडनं गव्हाची आणि लाल ज्वारीची आयात केलेली होती। त्याच पद्धतीने म्हणून अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेती क्षेत्र जे आहे ते शेती क्षेत्र महत्त्वाचं आहे। आणि जर समजा आपल्याला स्वयंपूर्ण व्हायचं असेल, कोणत्याही दुसऱ्या देशावर अन्नधान्यासाठी अवलंबून राहायचं नसेल तर त्यासाठी शेती क्षेत्र जे आहे ते शेती क्षेत्र महत्त्वाचं आहे। ज्यावेळी आपण एखाद्या देशाकडनं अन्नधान्याची आयात करतो त्यावेळी कोणत्याही बऱ्याच प्रकारे म्हणजे जसं आर्थिक असेल किंवा राजकीय दबाव असेल त्या दबावांना देश बळी पडत असतो आणि म्हणून अन्नधान्यासाठी तो देश हा स्वयंपूर्ण असणं फार गरजेचं आहे आणि ही स्वयंपूर्णता प्रत्येक देशाला त्या देशातील कृषी क्षेत्र जे आहे ते कृषी क्षेत्र मिळवून देत असतं। यानंतरचा पुढचा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान। आता आपण सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे अगदी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जर समजा आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा कृषी क्षेत्राच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाटाचा आपण जर समजा विचार केला तर तो जवळजवळ 50 पेक्षा जास्त म्हणजे 58% होता।
अलीकडच्या काळात म्हणजे आता आपण जर सद्यस्थितीला विचार केला तर साधारणतः तो 20% कमी आहे, म्हणजे सध्या 17% आहे. परंतु ज्यावेळी आपण राष्ट्रीय उत्पन्नातील कृषी क्षेत्राच्या वाट्याचा विचार करतो, इथून मागचा इतिहासाचा आपण जर समजा आढावा घेतला, औद्योगिकरणाच्या आधीचा जर समजा आपण राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राच्या वाट्याचा आढावा घेतला, तर निश्चितपणे आपली जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेतील निम्म्यापेक्षा अधिक वाटा हा कृषी अर्थव्यवस्थेचा किंवा कृषी उत्पन्नाचा त्या ठिकाणी होता. आणि या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचं वर्चस्व आपल्या कृषी स्वातंत्र्यपूर्व काळ आणि उत्तर काळामध्ये कृषी क्षेत्राचं जे वर्चस्व आहे हे वर्चस्व त्या ठिकाणी मोठं होतं. आणि तो हिस्सा आजही मोठ्या प्रमाणावर, तो जरी कमी झालेला असेल, ज्यावेळी आपण विकासाचा विचार करतोय त्यावेळी विकासाच्या प्रवाहाबरोबर शेती क्षेत्रावरील अवलंबित्व कमी होतं आणि मग त्याच वेळी निश्चितपणे कृषी क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा कमी होतो. पण तो जरी आजच्या घडीला तो जरी कमी असेल तरी तो निश्चितपणे आपण निग्लेक्ट करून चालणार नाही. आणि म्हणून आपण जर समजा देशाचा विकास करायचा असेल तर सुरुवातीला देशाच्या कृषी क्षेत्रावर आपल्याला त्या ठिकाणी भर द्यावा लागतो. मग ते हळूहळू अवलंबित्व, कृषी क्षेत्रावरील अवलंबित्व जे आहे ते आपण कमी कमी करत जातो. यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे कच्च्या मालासाठी पुरवठ. आपणा सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्रावर आधारित मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत. जसं साखर उद्योग असेल किंवा ताग उद्योग असेल किंवा तेल गिरण्या असतील. तर हे जे उद्योग आहेत हे उद्योग कृषी क्षेत्रात उत्पादित होणारा जो माल आहे तो माल कच्चा माल म्हणून वापरत असतात. आणि त्या उद्योगावरच हे जे उद्योग आहे हे उद्योग शेती क्षेत्रावरच आधारित असतात. आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा जर समजा विचार केला तर साखर उद्योगात आपला खूप वरचा क्रमांक लागतो, दुसरा क्रमांक लागतो. ब्राझील नंतर आपला साखर उद्योगात दुसरा क्रमांक लागतो. आता जो काही साखर उद्योग आहे तो साखर उद्योग हा पूर्णतः शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेती व्यवसायात उत्पादित होणारा ऊस जर समजा साखर उद्योगाला मिळाला तरच ते कच्चा माल म्हणून ऊसाचा वापर करून साखरेचे उत्पादन करू शकतात. आणि म्हणून असे जे काही कृषी मालावर आधारित जे उद्योग आहेत त्या उद्योगांना कच्चा मालाचा पुरवठा करणं हे एक महत्वाचं काम शेती क्षेत्राकडनं केलं जातं. अलीकडे याची जी काही साधारणतः जी व्यापकता आहे ती व्यापकता अधिक वाढलेली आहे. अगदी इथेनॉल पासनं किंवा जठरपापासनं इथेनॉल तयार करण्याची पद्धती ही सुद्धा, म्हणजे इथेनॉलची निर्मितीसाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे हा कच्चा माल सुद्धा निश्चितपणे शेती क्षेत्रातून उत्पादित होत राहतो. आणि म्हणून ही जी काही कच्च्या मालाची पुरवठ आहे ती कच्च्या मालाची पुरवठ शेती क्षेत्रातून पूर्ण होत असते. आणि म्हणून शेती क्षेत्र कृषी आधारित उद्योगांसाठी निश्चितपणे महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे रोजगार निर्मिती. आता भारतीय अर्थव्यवस्थेचा सद्यस्थितीला जरी विचार केला तरी जवळजवळ 50% लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर आधारित आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि उत्तर काळात जवळजवळ 70% अधिक लोकसंख्या ही शेती आणि शेती संलग्न जे उद्योग आहेत जसं मासेमारी असेल किंवा इतर कुटीर उद्योग, लघु उद्योग असेल त्यावर त्या ठिकाणी आधारित होते. आता विकसनशील देशाची जी वाढती लोकसंख्या आहे त्या विकसनशील देशाच्या वाढती लोकसंख्येला रोजगार पुरवणं हे निश्चितपणे शेती क्षेत्रामुळे शक्य आहे. आणि शेती क्षेत्राला अतिरिक्त जी काही लोकसंख्या आहे तिला सामावून घेणं हा शेती क्षेत्राचा एक गुण आहे. जरी समजा शेती क्षेत्रात ही छुपी बेकारी किंवा डिस्गस अनएम्प्लॉयमेंट ही अस्तित्वात असते असं जरी म्हटलं तरी त्याचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे वाढती लोकसंख्या जी आहे त्या वाढत्या लोकसंख्येतील जे अतिरिक्त श्रमबळ आहे ते शेती क्षेत्रामध्ये सामावून घेणं निश्चितपणे शक्य आहे. त्याचबरोबर निश्चितपणे शेती क्षेत्राचं आकारमान असेल किंवा औद्योगिकरण असेल किंवा रस्ते, धरणे किंवा इतर जे काही विकासाचे प्रकल्प आहे यामुळे निश्चितपणे कमी होऊ लागले आहे. परंतु बिगर शेती क्षेत्रासाठी लागणारे जे काही श्रमिक आहेत ते प्रामुख्याने शेती क्षेत्रातूनच पुरवले जातात. ज्यामध्ये आपण अल्पभूधारक शेतकरी असेल किंवा भूमिहीन शेतमजूर आहे यांना आपण हस्तकलेच्या वस्तू किंवा फर्निचर असेल, कापड उद्योग असेल किंवा कातडी उद्योग असेल किंवा ज्याला आपण धातू उद्योग असं म्हणतो किंवा इतर जे काही शेती आधारित उद्योग आहेत त्या उद्योगांना काम देणं हे निश्चितपणे शेती क्षेत्रामुळे शक्य झालेलं आहे. आणि प्रारंभीच्या काळात जरी आपण समजा विचार केला तर शेती क्षेत्रात निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर वाढीव लोकसंख्या सामावून घेतली जात होते. सद्यस्थितीला जर आपण विचार केला तर यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि मग त्यामुळे शेती क्षेत्रातून जे काही इतर सेवा क्षेत्र असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल यांच्याकडे जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या स्थानांतरित होऊ लागली आहे. म्हणजे ती उद्योग असेल, व्यापार असेल किंवा इतर जे काही सेवा क्षेत्र आहे
त्यांच्याकडे जरी जात असेल तरी निश्चितपणे शेती क्षेत्राचा रोजगार निर्मितीमध्ये मोठा वाटा आहे, हेच या ठिकाणी स्पष्ट होत आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे पायाभूत सुविधांची निर्मिती. आता ज्यावेळी आपण त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे पायाभूत सुविधांची निर्मिती. आता कृषी क्षेत्राचा विकास जर करायचा असेल तर निश्चितपणे ग्रामीण भागातील रस्ते असेल किंवा शेतमाल विकण्यासाठी बाजारपेठा असतील किंवा वेअरहाऊसिंग म्हणजे आपण ज्याला गोदाम असं म्हणतो ते असतील किंवा ज्या वाहतुकीच्या सेवा, इव्हन रेल्वे सुविधा सुद्धा किंवा विद्युत सुविधा, विद्युतीकरण, ह्या पायाभूत सुविधांची गरज असते. त्याचबरोबर आपण सेवा क्षेत्राचा जरी समजा विचार केला तर ज्यामध्ये बँकिंग क्षेत्र आहे, बँकिंग क्षेत्राची सुद्धा कृषी क्षेत्राला गरज आहे. आणि मग ज्यावेळी शेती क्षेत्राचा विकास करायचा असतो त्यावेळी निश्चितपणे ह्या रस्ते किंवा वाहतूक सुविधा किंवा दळणवळणाच्या सुविधा, त्याचबरोबर पाणी पुरवठा किंवा विद्युत सुविधा यांचा सुद्धा विकास होतो. आणि ज्याच्यामुळे मग ह्या ज्या काही पायाभूत सुविधा आहे या पायाभूत सुविधांमुळे निश्चितपणे देशाचा विकास व्हायला मदत होते. आणि म्हणून कृषी क्षेत्रामुळे पायाभूत सुविधांची निर्मिती जी आहे ती निर्मिती करणं शक्य होतं आणि त्यातनं देशाचा जो विकास आहे तो विकास निश्चितपणे साध्य होतो. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे विषमता कमी करण्यासाठी मदत. आता ज्या देशामध्ये शेती क्षेत्राचं वर्चस्व आहे किंवा अतिरिक्त लोकसंख्या आहे अशा देशामध्ये ग्रामीण आणि शहरी भागात आर्थिक विकास किंवा प्रचंड जी काही उत्पन्न विषमता जी आहे ती निर्माण होत असते. आणि मग अशा प्रकारची जी उत्पन्नातील विषमता म्हणजे उत्पन्नामध्ये जी दरी आहे ती कमी करण्यासाठी शेती क्षेत्राला उच्च प्राधान्य देणं आवश्यक ठरतं. कारण शेती क्षेत्रातील उत्पन्न वाढीसाठी त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं आणि शेतीतील उत्पन्न वाढल्यास संपन्नावस्था जी आहे ती निर्माण होऊ शकते आणि ग्रामीण भागातील बहुसंख्य लोकांचे उत्पन्न जे आहे ते उत्पन्न वाढून आर्थिक किंवा उत्पन्न विषमता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. थोडक्यात कृषी क्षेत्राच्या किंवा शेती क्षेत्राच्या विकासाबरोबर समतेवर आधारित अशी जी काही आर्थिक विकास जो आहे तो आर्थिक विकास साध्य होण्यासाठी कृषी क्षेत्राचं जे योगदान आहे ते योगदान महत्वपूर्ण आहे हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे प्रभावी मागणीची निर्मिती. आता ज्यावेळी आपण कृषी क्षेत्राचा विकास करतो त्यावेळी कृषी क्षेत्रावर आधारित जे काही शेतकरी असतील किंवा शेतमजूर असतील यांची खरेदी शक्ती वाढून जे काही बिगर कृषी क्षेत्र म्हणजे ज्यामध्ये उद्योग असेल किंवा सेवा क्षेत्र असेल या क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्यांची मागणी निश्चितपणे वाढते. आणि केन्सचा आपण प्रभावी मागणी किती महत्वाची आहे याचा आपण अभ्यास केलाय. आणि मग बिगर कृषी क्षेत्रात उत्पादित होणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंची मागणी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीमुळे निश्चितपणे शक्य होते. आता ज्यावेळी कृषी क्षेत्राचा विकास होतो त्यावेळी निश्चितपणे कृषी आधारित जे काही शेतकरी असतील किंवा शेतमजुरी असतील यांच्या खरेदी शक्तीत यांचं उत्पन्न वाढतं आणि यांचं उत्पन्न वाढल्यामुळे खरेदी शक्तीत त्यांची वाढ होते आणि त्यामुळे मग जे काही बिगर कृषी क्षेत्र आहे त्यात उत्पादित होणारा जो काही अंतिम वस्तू आणि सेवा असतील यांची मागणी निश्चितपणे वाढते आणि त्यामुळे एक अर्थव्यवस्थेतील जे आपण चक्राकार प्रवाह जे सायकल आहे ते सायकल पूर्ण होतं आणि त्यातनं विकासाला निश्चितपणे हातभार वाढीस लागत असतो. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आर्थिक घसरणीतून बाहेर येण्यासाठी. आता ज्यावेळी आपणास माहिती आहे की अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र सातत्याने येत राहतात, तेजी मंदी सातत्याने एका पाठोपाठ एक राहते आणि मग जर समजा अर्थव्यवस्था ही मंदीच्या परिस्थितीमध्ये असेल तर अशा वेळी या आर्थिक घसरणीतून बाहेर पडण्यासाठी शेती क्षेत्राची भूमिका निश्चितपणे महत्वाची आहे. कारण आर्थिक घसरणीच्या कालावधीमध्ये औद्योगिक उत्पादनाची जी मागणी आहे ती मागणी मंदीमुळे निश्चितपणे कमी होते आणि लोक औद्योगिक वस्तूंची मागणी जी आहे ती मागणी कमी करतात किंवा करतही नाही बऱ्याचदा. आणि परंतु आपण जर शेती क्षेत्राचा विचार केला तर शेतमाल हा जीवनावश्यक वस्तू असल्या कारणाने शेतमालाची मागणी जी आहे ती मागणी नियमित राहते. म्हणजे मंदीच्या परिस्थितीमध्ये औद्योगिक वस्तूंची मागणी जरी कमी झालेली असली तरी शेतमाल हा जीवनावश्यक असल्या कारणाने शेतमालाची मागणी जी आहे ती मागणी निश्चितपणे टिकून राहते
आणि त्यामुळे मग ही जी अर्थव्यवस्थेतील प्रतिकूल परिस्थिती आहे, ती प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा शेती क्षेत्रासाठी असणाऱ्या प्रभावी मागणीमुळे अर्थव्यवस्था ही आर्थिक संकटातून किंवा मंदीतून किंवा घसरणीतून निश्चितपणे पुनरुज्जीवित किंवा त्यातनं बाहेर येऊ शकते. हा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट होतोय. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे विदेशी चलनाचा स्रोत. भारतामधून निश्चितपणे मांस, त्याच्यानंतर भाज्या, विविध फळे, फ्रोझन फूड्स हे निर्यात केलं जातं आणि या निर्यातीतून भारताला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळत असतं. आपणास ज्यावेळी विविध ज्या काही आवश्यक वस्तू आहेत, जसं पेट्रोलियम प्रॉडक्ट असतील किंवा विविध यंत्र असतील किंवा यंत्रांचे सुटे भाग असतील, कम्प्युटर्स असतील त्यांचे सुटे भाग असतील, तर ते आयात करण्यासाठी परकीय चलनाची आवश्यकता असते. आणि परकीय चलन हे आपणास तेव्हाच मिळते जेव्हा आपण एखादी वस्तू ही आपल्या देशातनं दुसऱ्या देशात निर्यात करत असतो. आपण मोठ्या प्रमाणावर कृषी आणि कृषीवर आधारित जे उद्योग आहे त्या उद्योगात तयार होणारा माल आपण निर्यात करतो आणि त्यातनं आपणास परकीय चलन जे आहे ते परकीय चलन मिळत असतं. अशा प्रकारे आपणास भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका जी आहे ती भूमिका या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल.